श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील कोतोली माळवाडी इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयाच्या वतीनं दिगवडे इथं श्रमसंस्कार शिबिर घेण्यात आलं। या शिबिराचा समारोप पुणे शहरचे सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला। अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना समाजातील समस्या समजायच्या असतील तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरांची आवश्यकता असल्याचं पाटील यांनी नमूद केलं। पन्हाळा तालुक्यातील दिगवडे इथं कोतोलीच्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयाच्या वतीनं 7 दिवस निवासी श्रमसंस्कार शिबिर सुरू होतं। त्याचा समारोप नुकताच झाला। पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती डॉक्टर के.एस. चौगुले यांच्या उपस्थितीत समारंभ झाला। श्रमसंस्कार शिबिरात स्वच्छता अभियान, शेतीविषयक व्याख्यान, दुग्ध व्यवसाय, उद्योजकता याबाबत तज्ज्ञांची मार्गदर्शनं झाली। शेवटच्या सत्रात कलागुण दर्शनाचा कार्यक्रम झाला। डॉक्टर के.एस. चौगुले यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली। श्रम आणि संस्कार महत्त्वाचे आहेत। श्रम हे घरापासून सुरू होतं, तिथं संस्कारही सुरू होतात। त्याचा वापर समाजासाठी करा। आरोग्य आणि शिक्षण या 2 गोष्टी चांगल्या असतील तर तुमचं आयुष्य चांगलं होईल, असं डॉक्टर चौगुले यांनी नमूद केलं। तर शालेय अभ्यासातून समाजाबाबत माहिती मिळते, पण समाजाची वास्तव स्थिती आणि समस्या जाणून घेण्यासाठी अशा प्रकारच्या श्रमसंस्कार शिबिरांची गरज असल्याचं पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांनी सांगितलं। यावेळी विजय पाटील, सचिव शिवाजीराव पाटील, प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील, सरपंच मारुती पाटील, उपसरपंच वृषाली पवार, बबन चौगुले, सदस्य शिवाजी पाटील, तानाजी पवार, सगुना पवार, सुमन कुंभार, विद्या कांबळे, पोलीस पाटील नंदकुमार पाटील, तंटामुक्त अध्यक्ष रमेश जाधव, शाळा समिती अध्यक्ष बाबासो काळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते।